त्यामुळे त्यांना जर मी जे म्हटलेलं जर लागलं असेल तर निश्चितपणे त्यांनी चुकीचं केलं. स्वतःला क्षत्रिय म्हणणारे कुठल्या छत्रीखाली जाऊन कोणाचं ऐकून बोलतायत. प्रसाद लाडला भंगार म्हणाले, प्रसाद लाडला बांडगुळ म्हणाले. अशाच पद्धतीमध्ये विधान परिषदेत देखील माझा अपमान करायचा प्रयत्न केला, पण मी संयम सोडला नाही. संयम आणि युद्ध हे मराठ्यांच्या मधलं अंगात असलेलं रक्त आणि बाणा आहे. त्यामुळे संघर्ष आणि युद्ध आणि संयम या तिन्ही गोष्टी सातत्याने बरोबर ठेवून जरांगे पाटलांशी माझं जे युद्ध आहे, हे युद्ध हे शाब्दिक युद्ध नाही किंवा रस्त्यावरचं युद्ध नाही, हे विचारांचं युद्ध आहे, आरक्षणाचं युद्ध आहे. त्यांना जर आरक्षण पाहिजे तर आम्हालाही आरक्षण पाहिजे. मला नको आहे. मी सभागृहात पहिला सांगणारा मुलगा होतो की मला आरक्षण नको. आमच्यासारख्या जर ज्यांच्याकडे चांगली परिस्थिती आहे त्याने आरक्षण सोडलं तर समाजातल्या इतर मुलांना आरक्षण मिळू शकतं. आणि त्याच भावनेने मी पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला आरक्षण नको, पण आमच्या समाजातल्या गोरगरीब आमच्या लेकरांना, आमच्या भावांना, आमच्या मुलांना, आमच्या नातेवाईकांना आरक्षण पाहिजे. त्यासाठी मी जरांगे पाटलांबरोबर आहे. पण क्षत्रिय म्हणून एखाद्याच्या छत्रीखाली जाऊन विशिष्ट समाजाच्या नेत्याला ज्याने आमच्या समाजाला मदत केली त्याच्यावर आरोप करणार असेल तर ते मला मान्य नाही. शेवटचा प्रश्न, याच्या अगोदर देखील अनेक नेत्यांवरती आरेतुरेंमध्ये आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, तुम्ही असाल किंवा गिरीश महाजन असतील, अनेक भाजपच्याच नेत्यांवरती आरेतुरे करून आरोप करतायत. त्यांनी असं देखील म्हटलंय की एवढंच तुमचं देवेंद्र फडणवीसांवरती प्रेम आहे तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन लग्न करा, अशा स्वरूपात देखील त्यांनी नाही. संतुलन बिघडले. संतुलन का बिघडलं, दुपारच्या वेळेला कसं बिघडलंय मला माहीत नाही, परंतु संतुलन बिघडले. आम्ही जे बोललो ते कदाचित खरं वाटलं, आम्ही जे बोललो ते कदाचित मनाला झोंबलं. त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस ज्यांनी केलं त्याची कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि हा मराठ्यांचा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. एखाद्याचे उपकार मराठा समाज आणि मराठी माणूस कधी विसरत नाही. छत्रपतींची शिकवण आहे. त्यामुळे मला वाटतं मी जे बोललो ते कदाचित त्यांना झोंबलं असावं, कदाचित खरं वाटलं असावं, म्हणून त्यांनी माझ्यावरती खालच्या भाषेत जाऊन शिवीगाळ केली, वाईट अपशब्द वापरले. शेवटी मी त्यांचा लेकरूच आहे, मी त्यांचा भाऊच आहे, समाज बांधवच आहे. त्यांनी जर मला बाणगुळ म्हणाले असतील, मला शिव्या दिल्या असतील, तर त्या सर्व शिव्या, त्या सर्व घातलेल्या मला दिलेले शाप हे आमच्या समाजालाच लागलेले आहेत. आमच्या आईला, आमच्या मातेला, आमच्या पूर्वजांनाच लागलेत. त्यामुळे बोलत असताना त्यांनी विचार करावा ही माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की जरांगे पाटील यांनी किती खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावरती टीका करावी, परंतु आम्ही आमची पातळी सोडणार नाही.